नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायणे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ आहे. याशिवाय व्यसनमुक्ती आणि लैंगिक समस्या तज्ञ पण आहे. आज आपण चाइल्ड सायकॅट्री बद्दल डिस्कशन करणार आहोत. यामधलाच आज महत्वाचा आजार म्हणजे इंटरनेट गेमिंग किंवा मोबाईलचे ऍडिक्शन याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. कोरोना पूर्वी म्हणजे साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी आमच्याकडे लहान मुलांचे पालक येत होते आणि त्यांची तक्रार असायची की मुलगा सारखा मोबाईल मागतो, चिडचिड करतो. मग आम्ही त्यावेळी म्हणायचो की जर त्याची मागणी रास्त असेल म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काही स्पेसिफिक कारणासाठी, महत्वाच्या कामासाठी आणि त्याचा उपयोगी होणार असेल, म्हणजे त्याचा उपयोग होणार असेल तर मोबाईल जरूर द्या, असं आम्ही सांगायचो. पण झालं असं की कोरोना पिरियड नंतर सगळे शाळा किंवा कॉलेज बंद झाले आणि त्यामुळे शाळेचं शिक्षण हे मोबाईल थ्रू कंपल्सरी करण्यात आलं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्यात आलं. ऑनलाईन शिक्षणामुळे लहान मुलांना कंपल्सरी मोबाईल दिले गेले. पालकांनी स्वतःचे मोबाईल दिले, काही पालकांनी नवीन मोबाईल त्या मुलांसाठी आणून दिला. त्याच्यामध्ये पण साधा जरी 8-10 हजारचा असेल, काही पालकांनी 20-30 हजार किंवा 40-50 हजारचे मोबाईल पण मुलांना दिले. त्यामुळे झालं असं की हा जो पिरियड होता की ऑनलाईन सेशन मुलांचे घेतले गेले, पण मोबाईल हा मुलांकडे राहिला गेला आणि त्यामुळे मोबाईलचा वापर हा मुलांच्या मध्ये वाढला आणि त्याच्यामध्ये खेळता खेळता मुलांच्या मध्ये जे मोबाईल मध्ये जे गेम्स असतात त्यांचं प्रमाण वाढलं, अशी आमच्याकडे तक्रारही वाढली. झालं असं की ज्यावेळी मोबाईल गेम्सचं प्रमाण वाढलं, त्यामध्ये असं लक्षात आलं की पबजीचा गेम हा फेमस झाला. याशिवाय काही असे गेम्स होते की याच्यामध्ये म्हणजे संकट असतात, म्हणजे अडथळे येतात आणि ते पार केले की त्या मुलाला बक्षीस मिळतं. म्हणजे ही जी मालिका असते, म्हणजे त्या गेम्स असे असतात की संकट येतात, मात केले की बक्षीस मिळतं, पुन्हा संकट येतात, परत मात करायचं, परत बक्षीस मिळतं आणि बक्षीस मिळालं की त्या मुलांमध्ये आनंद निर्माण होतो. म्हणजे थोडक्यात डोपामिन नावाचं जे केमिकल आहे ते सिक्रेट होतं आणि ते सिक्रेट केल्यामुळे त्याला एक वेगळा आनंद मिळतो. मग त्यामुळे पुन्हा त्याला तो आनंद हवा असं वाटतो. पुन्हा एक अडथळा निर्माण होणार, म्हणजे तो गेम कंटिन्यू केला की अडथळा निर्माण होतो. अडथळा आला की पुन्हा मात करायची, संकट म्हणजे त्याला मात करायची, पुन्हा बक्षीस मिळवायचं, पुन्हा संकट येतं, पुन्हा बक्षीस मिळते. म्हणजे असं हे डोपामिनचं जे आहे चक्र किंवा हे आनंद आणि संकट ह्याच्यामध्ये ही जी सायकल आहे अशीच कंटिन्यू झाल्यामुळे मग मुलांना मोबाईलचं किंवा इंटरनेट गेमिंग म्हणतो आम्ही, याचं व्यसन लागलं असं आपण म्हणू शकतो. WHO इंटरनेट गेमिंग म्हणजे हा एक मानसिक आजार आहे असं त्यांनी म्हणजे मान्य केलेलं आहे. हळूहळू जेव्हा या मोबाईलचा वापर मुलांच्या मध्ये वाढला गेला आणि वृत्तपत्रांमध्ये काही वेगवेगळ्या न्यूज आपल्याला ऐकू आले असतील किंवा पाहिलं असेल, जसं की स्वतःचा जीव गमावला, दुसऱ्याच्या जीवावर तो बेतला, पबजी खेळताना त्यानं आत्महत्या केली, तर असे काही न्यूज आपण ऐकले असेल. मग काय होतं की जेव्हा हे इंटरनेट गेमिंग किंवा हे ऑनलाईन जे गेम्स असतात त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की या ऑनलाईन गेम मध्ये तो मुलगा एकाच जागी बसून खेळतो, पण तो जगातील कोणत्याही मुलाबरोबर कुठल्याही ठिकाणी असेल त्याच्याशी तो गेम हा खेळू शकतो. म्हणजे हा ऑनलाईन गेम असल्यामुळे कुणीही कुणाविरुद्ध कुणासोबतही या खेळामध्ये म्हणजे या गेम मध्ये ते खेळत असतात. मग काय होतं की त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. मी मगाशी म्हटलं की अडथळा निर्माण होतो, त्यावर मात करायची, मात केलं की बक्षीस मिळतं, पुन्हा अडथळा निर्माण होतो, परत बक्षीस मिळतं. अशी ही जी सायकल आहे, हे जे चक्र आहे कंटिन्यू राहतं. मग त्यामध्ये परत स्पर्धा होते, स्पर्धा निर्माण होते, इतर मुलांची तुलना, इतरांची कॉम्पिटिशन आणि अशा 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 तऱ्हेने हा मुलगा त्या गेम मध्ये म्हणजे गुंततो किंवा गुरफटला जातो. कधी कधी काही पेशंट मध्ये, माझ्याकडे एक पेशंट होता की त्याच्यामध्ये त्यांनी 40,000 किंवा 60,000 वडिलांच्या म्हणजे कार्ड आहे, एटीएमचं कार्ड असतं, ते कार्ड वापरून तो स्वॅप करून तो गेम खेळत होता. आणि नंतर वडिलांनी ज्यावेळी कार्ड द्यायचं बंद केलं त्यावेळी त्यानं मामाचा मोबाईल मधून त्याने पैसे ट्रान्सफर करून घेतले. कार्ड पण एका रिलेटिव्हचं त्यानं वापरलं होतं आणि पैसे खर्च केलं होतं. जवळजवळ लाख, 1.25 लाख, 1.5 लाख खर्च केला होता. मग प्रश्न असा आहे की मग इंटरनेट गेमिंग असेल तर याच्यामध्ये पैसे खर्च कसे होतात? तर काही इंटरनेट गेम मध्ये असे असतात, मी मगाशी म्हटलं की अडथळे निर्माण होतात, त्यावर तुम्ही ते मात केली तर तुम्हाला बक्षीस मिळतं. मग त्यामध्ये पण अशी सिस्टीम आहे काही गेम्स मध्ये की अडथळे निर्माण झाले की पुन्हा परत माग येऊ नये. त्या मुलाला ऑप्शन असतो की पुन्हा मागून खेळणार का पुन्हा आहे तिथूनच पुढे खेळणार. आहे तिथूनच पुढे खेळणार असाल तर त्याला थोडे पैसे भरले की तिथून आहे तिथूनच त्याला पुढे खेळण्याचा चान्स मिळतो.
मग काय होतं की अडथळे निर्माण होतात, तो सक्सेसफुल झाला नाही पहिला त्या अडथळे पार करायला. पैसे भरतो, पैसे भरले की तो त्याला पुढची स्टेप मिळते, परत बक्षीस मिळतं आणि पुढे पुढे जातो. म्हणजे पैसे भरून पुढे जाण्याची पण सिस्टीम त्याच्यामध्ये असते. त्यामुळं मग विनाकारण याच्यामध्ये मुलं पैसे पण खर्च करतात आणि ऍडिक्शन म्हणजे जे मोबाईलचे ऍडिक्शन किंवा इंटरनेट गेमिंगचे ऍडिक्शन आहे त्यांच्यामध्ये ते गुरफटले जातात आणि त्यांना हे ऍडिक्शन त्यांच्यामध्ये आढळून येतं. मग मुले ही जी सिस्टीम आहे किंवा हे जे गेम आहे इंटरनेट गेमिंग म्हणतो याच्यामध्ये कसे गुरफटतात, तर ही एक आभासी दुनिया आहे. आभासी बक्षीस मिळत असतं आणि याची तुलना जर पूर्वापार किंवा पारंपरिक ज्या स्पर्धा होत्या किंवा जी सिस्टीम होती त्याच्याशी जर तुलना केलं तर आता जो इंटरनेट गेमिंग याच्यामध्ये अतिशय जलद प्राइज मिळतं, कमी वेळेमध्ये बक्षीस मिळतं. पूर्वी फार कष्ट करायला लागायचे, एफर्ट्स घ्यायला लागायचे, ऍक्शन करायला लागायची, कृती करायला लागायची आणि त्यामुळे बक्षीस कुठल्याही व्यक्तीला मिळवायचं असेल तर कष्ट करायला लागायचे आणि त्यातून त्याला आनंद मिळत होता. इथे काय झालं, मोबाईलमध्ये फक्त क्लिकवर म्हणजे बोटावर किंवा एका क्लिकवरती त्याला बक्षीस मिळतं. त्यामुळे या आभासी बक्षीसच्या दुनियेमध्ये तो रममान होतो आणि गुरफटत जातो. मग हळूहळू जेव्हा मुलांना ह्या मोबाईलचं व्यसन लागतं त्यावेळी जर त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला, त्यांना जर विरोध केला तर ते चिडचिड करतात, इरिटेट होतात, आपल्याला दोष देतात, ओरडतात, काही जण आक्रमक बनतात, शिवीगाळ पण करतात, रुसून बसतात किंवा रागानं स्वतःला काहीतरी इजा करून घेतात. असे पण काही पेशंट्स आम्ही पाहिलेले. मग असं का होतं, तर काही खेळामध्ये मी असं म्हणेन की संवेदनशीलता निघून जाते. कारण याच्यामध्ये जर मोबाईल गेमिंग किंवा इंटरनेट गेमिंग मध्ये काही खेळ असे आहेत की त्यामध्ये बंदुकांचा वापर केला जातो. त्यामध्ये दुसऱ्याला मारण्यासाठीचे जे काही टेक्निक आहेत किंवा खेळ आहेत, अशी पण काही खेळ आपल्याला आढळून येतात. मग दुसऱ्याला इजा करणे, दुसऱ्याला तलवारीनं मारणे, बंदुकीनं ठार करणे, असे पण काही खेळ आपल्याला दिसून येतात. त्यामुळे काय होतं, एका क्लिकमध्ये दुसऱ्याचा मर्डर करणे, दुसऱ्याचा खून करणे, दुसऱ्याला ठार करणे, ह्या काही गेम्सचा वापर मुलं खेळतात आणि ते हळूहळू त्यामध्ये काय होतं की त्यांची भावना जी किंवा संवेदनशीलता म्हणतो त्याच्यावर परिणाम होतो. संवेदनशीलता निघून जाते, ते आक्रमक होतात, इमोशनली त्यांचे फिलिंग जे म्हणतो आपण जसं पाहिजे त्या पद्धतीने ते कार्य करत नाही. आपण म्हणू शकतो की त्या भावना, त्याला काहीच भावना नाहीत असं आपण म्हणू शकतो. मग अशा या मोबाईलच्या ऍडिक्शनचं किंवा इंटरनेट गेमिंगचा जर व्यसन असेल तर पालक म्हणून आपण काय करू शकतो, तर आपला रोल हा फार महत्वाचा आहे. जरी हा निरुपद्रवी जरी हा गेम वाटत असेल तरी हा धोकादायक नक्कीच आहे, पालकांनी मान्य करायला पाहिजे. पालक आपल्या मुलांना मोबाईल देतात. आम्ही पाहिलेलं असं आहे की काही जणांना स्वतःला डिस्टर्ब होऊ नये, त्रास होऊ नये, आपण आपलं काम करावं. मला म्हणजे लेडीज असेल तर मला स्वयंपाक करताना डिस्टर्ब करू नये, वडील असतील तर मला माझं ऑफिसचं वर्क करताना डिस्टर्ब करून मोबाईल देतात. तर असं न करता जर तुम्हाला गरज असेल तरच तो मोबाईल द्या. काही जण म्हणतात की आम्ही फक्त 1 तासासाठीच मोबाईल देतो असं समर्थन करतात. पण लक्षात घ्या, 1 तासाचा 1.5-2 तास कधी होतात हे कळत नाही. सुट्टीच्या दिवशी नक्कीच मुलगा हा 1 तासापेक्षा जास्ती वेळ हा त्याचा वापर करू शकतो. त्यामुळे हा हळूहळू हा कालावधी वाढत जातो आणि आपण नक्की मुलगा मोबाईलमध्ये नक्की काय बघतो हे आपण प्रॅक्टिकली बघणं कठीण असल्यामुळं मोबाईलचं ऍडिक्शन हे मुलाला लागू शकतं. याच्यासाठी सोपा पर्याय म्हणजे काय की पालकांनी पण स्वतः मोबाईलचा वापर कमी करावा. इतर ऑप्शन्स जसे की मैदानी खेळ आहेत, म्हणजे मुलाला मैदानी खेळ खेळायला घेऊन जावं, स्वतः पण खेळावं, बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, ट्रेकिंगचा वापर करू शकता. इतर काही फंक्शन्स म्हणजे फॅमिली गेट टुगेदर असेल तर तिथे तुम्ही त्यांना जॉईन करू शकता. आनंदाचे इतर काही मार्ग असतील त्या मार्गाचा तुम्ही अवलंब करू शकता. आपण जो सल्ला मुलांना देणार आहोत तो सल्ला आधी पालकांनी स्वतः पाळायला शिका. म्हणजे मोबाईलचा वापर पालकांनी सुद्धा कमी करायला शिका. मुलांशी त्यांनी सुसंवाद साधा, म्हणजे असलेल्या परिस्थितीची त्यांना जाणीव करून द्या. करिअरचं असेल, स्पर्धेचं असेल, सामाजिक प्रश्न जे आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या. मुलांच्या पुढे काही ध्येय ठेवा, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रयत्न कसे करायचे ते शिकवा. म्हणजे आणि प्रोत्साहन पण द्या. म्हणजे आपलं गोल अचीव्ह करण्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांनी अवलंबल्या पाहिजेत, त्यांनी कोणत्या गोष्टी त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप केलं पाहिजे हे त्यांना शिकवा. थोडक्यात काय की मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर हा स्वतःसाठी किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा केला पाहिजे.
याचा वापर करमणुकीसाठी नाही याची जाणीव हे पालकांनी स्वतः म्हणजे पालकांना स्वतः झाली पाहिजे आणि मुलांना पण त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. म्हणजे आज जे प्रमाण वाढलेलं आहे इंटरनेट म्हणजे गेमिंगचं किंवा आपण असं म्हणू शकतो की मोबाईलचं ऍडिक्शनचं, म्हणजे इंटरनेट किंवा मोबाईल वापरणाऱ्या 30% लोकांना याचं ऍडिक्शन होऊ शकतं. त्यामुळे वेळीच याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे पालकांनी हे पुन्हा एकदा लक्षात घ्या की इंटरनेटचा वापर, मोबाईलचा वापर हा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करावा, करमणुकीसाठी त्याचा वापर अजिबात करू नये. लहान मुलांच्या मानसिक समस्यासाठी तुम्ही आणखी माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाईटला www.nirmalvyasnmuktiKendra.com ला व्हिजिट करा. आमचे युट्यूब चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरज, याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आमचं इंस्टाग्राम या फेसबुक पण पेज आहे, त्याला तुम्ही जरूर लाईक करा, फॉलो करा. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आणखी अधिक माहिती मिळवा. तोपर्यंत नमस्कार.